इथे या लहान बाळाला अंघोळ घातली जाते, की भांडी घासली जात आहेत? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना, खरंच एक गोष्ट समजत नाहीये. नवजात बाळाला किंवा लहान बाळाला किती डेलिकेटली हँडल करायला पाहिजे, याची अजूनही आपल्या समाजामध्ये पुरेशी जाणीव नाहीये. अगदी नुकतं जन्मलेलं बाळ आणि त्याला अशी घाईघाईने जोरात अंघोळ घालायची. तुमच्या घरात मोठ्या माणसांना अशी अंघोळ घातली जाते का? नाही ना. मग एवढ्या छोट्या बाळांना अशी का घालायची बरं? नवजात बाळाची जी स्किन असते ना, ती खूप डेलिकेट असते. त्याचा स्किन बॅरियर अजून पूर्णपणे मॅच्युअर झालेला नसतो आणि शरीराचं तापमान मेंटेन करण्याची क्षमताही कमी असते. म्हणून बाळाला अंघोळ घालताना खूप काळजी घ्यावी लागते. नाळ पडेपर्यंत बाळाला पूर्ण अंघोळ घालण्याऐवजी कोमट पाण्याने आणि हलक्या हाताने स्पंज बाथ म्हणजे पुसून स्वच्छ करता येतं. नाळ पडल्यानंतर आणि तो भाग व्यवस्थित हील झाल्यावरच रेग्युलर अंघोळ सुरू करणं आयडियली आहे. आणि साधारणतः नाळ 10 ते 14 दिवसांच्या आसपास पडते. पण प्रत्येक बाळामध्ये हा कालावधी थोडा वेगळा असू शकतो. आता तुम्ही म्हणाल, "मग तोपर्यंत बाळाला घाणीतच ठेवायचं का? अंघोळ घालायची नाही का?" तर अजिबात नाही. चेहरा, मान, बगल आणि डायपर एरिया हे गरजेनुसार रोज कोमट पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ करायचं. रेग्युलर अंघोळ एकदा सुरू केली, त्यानंतरही रोज अंघोळ घालायची गरज नाहीये बरं का. आठवड्यातून 2 ते 3 वेळा बस. आता सर्वात म्हणजे अंघोळ घालताना घाई करायची नाही. चोळणं तर बिलकुलच नाही आणि बाळाला अशा पद्धतीने रफ हँडल तर अजिबातच करायचं नाही. नवजात बाळ खूप डेलिकेट असतात हो. त्यांना मोठ्या माणसासारखं हँडल करू नका. थोडं मोठं होऊ द्या ना. तुमच्या घरातील लहान बाळांना अशाच पद्धतीने अंघोळ घातली जाते का? हा व्हिडिओ प्रत्येक आई-बाबा, आजी-आजोबा आणि नवजात बाळाची काळजी घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत अवश्य पोहोचवा. आणि अशाच प्रॅक्टिकल आणि सायंटिफिक चाइल्ड हेल्थ इन्फॉर्मेशनसाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा. थँक यू.